मायाबीन कुठं आलो रे बा आम्ही आजूबाजूला पूर्ण जंगल आहे समोर त्या झुमऱ्या झोपलायला का मायाबीन ह्या काय करू राहिला इथं आणि मी इथं मायाबीन आम्ही दोघं जण या जंगलामध्ये कसं काय आलो काय ते समजून नाही राहिलं मला या झुमऱ्याला माहिती सांगायला का इथं कसं काय आलो काय तर आम्ही मायाबीन विचारले का झुमऱ्याले बे झुमऱ्या झुमऱ्या ह्या झुमऱ्या उठ रे अभि उठ म्हटलं राजा आपण जंगलात आलो कुठं री मायाबीन कुठं आलो काय ते समजून नाही राहिलं बे झुमर झुमर अरे उठ ना म्हटलं उठ ना लवकर अरे झोपू देणार बाबा झोपू देणार माझ्या मामी कायला झोपल्या माता तरात देऊन राहिला बाबा झोपू देणार अरे बाबा पहिले पाय तर खरं राहायचे तू कुठं झोपला काय झोपला आम्ही मला काय समजायला नाही राहिली तर कसंच काय आलो काय दोघे जण मग सन्न झोपेल होतो इथं कसं आलो काय आलो आम्ही काही समजून राहिलं मला काही आठवण नाही येऊन राहिलं अरे झुम्मार अरे उठणं म्हटलं राजा लवकर उठणार उठणं लवकर या बाबा उठलो सकाळी सकाळी काय आहे तुमचं चालले घरी उठवाले आम्ही सोबत झोपू नाही द्या सांगा म्हटलं काय तुमचं अरे पहिले झुमऱ्या तू डोळे खोल पाहून घे पहिले तू कुठं आहे काय आहे राजा काय घरी आहे का तू नाही तर मग कुठं आहे घरी जाणार मी एवढा फालतू म्हटलं सकाळी सकाळी तरात द्यायला आता नाही झोपला राहते माणूस काय राहते काय म्हटलं सांगा लवकर तुमचं अरे बाबा तुला कसं सांगू राजा तू पहिले डोळे खोलून तर पाय तू कुठं आहे काय आहे घरी आहे लावून राहिला जर म्हटलं पहिले डोळे खोलतो पाय पहिले डोळ्यानं कुठं आहे ना काय तू माझी खडखड कुठं आहे मी आजूबाजूला जंगल दिसून आला का शिवलाल भाऊ म्हटलं कुठं आणलं बोल तुम्ही कुठं आणलं म्हटलं तुम्ही अरे मी ना काय आणलं बा तुला मला तर समजून नाही राहिलं बाबा मी तर कसं काय आलो काय मी तुला विचारून राहिलो आपण दोघं जण इथं कसं काय आलो काय आलो तू चांगला सन्न झोपून होता मी सन्न झोपून होतो इथं म्हटलं आपण दोघं जण आलो कसं तू सांग मला आता मला काय आठवून राहिलं बाबा मला नाही माहित शिवलाल भाऊ आपण दोघं जण इथं कसं आलो काय नाही नवीनच पिक्चर झाले काची मी आपल्याला काही माहित नाही तर आपण जंगलात येऊन गेलो कसं आलो काय आलो काही माहित नाही हो ना राजा कोण आपल्याला आणून टाकलं का काय केलं म्हणजे काय समजायला नाही राहिलं ना दोघं जण मस्ती सन्न झोपून होतो काही माहित नाही काही नाही आपण दोघं जण कसं आलो काय आलो कसं करायचं म्हटलं आपल्याला तर माहिती नाही आपण कोणा जंगलाचा काय आहे म्हटलं आता कसं म्हटलं होईल का आता पाहू ना कोणा जंगलात आलो कुठं आलो काय आलो काढून पत्ता आता आम्ही पण आपण जंगलामध्ये आलो कसं काय कसं म्हणजे काय समजून राहिलं अरे आठवलं झुमर आठवलं मला आठवलं मला अरे सांगा मग शिवलाल सांगा लवकर सांगा लवकर अरे इथं आलतो ना आपण सालबड्डीले तू मी लाऱ्याच्या त्या ते भांडास गिंदास आपण 5 जण होतो ना आणि हे पोट्टे कुठे गेले काय म्हटलं काय आपण इथं आलतो ना देवदर्शनाला सालबड्डीले हो शिवलाल भाऊ सालबड्डीला आलतो का आपण पण ते गपई प्यायला गेलो ते आपल्याला इकडे सुनसान जागावर आणला ते पण तिकडे पोलीसवाले राहते म्हणे इकडे आपल्या सुनसान जागावर त्याने इकडे आणलं मग ते गपई दिले मग झोपून टाकला आपल्याला नाही हो मला आठवलं आता हो रे झुमऱ्या हो गपई प्यायला आलतो का आपण इकडं गपई प्यायला आलतो मामी गपईवाला गपई दिले मग झालं झोपूनच टाकला आपल्याला आम्ही पैसे घ्यायचे पाहिजे बा खिशामध्ये पैसे पाहिजे बरोबर आहे का आपले अरे माझ्याकडे शिवलाल भाऊ मागे पैसे नाही पैशाची नोट देना कुठे गेली काय तर अरे माझ्या खिशात 700 रुपये होते ना आता काहीच नाही झालं लांबवले वाटते ते गपईवाल्यानं त्यानंच लांबवले का ना गपई दिल्ली आपल्याला झोपला आपल्या खिशा कंगाल करून चालला गेला गपईवाल्यानं लावले का ना आपल्याला तुला आता कसं शिवलाल भाऊ गावाकडे कसं जायचं पैसे नाही काही समजून राहिला आता कसं जायचं काय तर पोट्टे कुठे गेले काय म्हणजे तिघं जण लारायचे त्या बांधतात त्याला आपण आपल्या सोबत आणलं आपल्या गॅरंटीवर आपण इकडे गपई मी झोपून गेलो हा ना राजे ते तिघं जण कुठे गेले काय गेले ते पता नाही काय पण आपण इथं झोपून गेला तर दिवस डुबटी वाटली का नाही अरे त्याला कुठं पाव काय पाव चाललं लवकर उठ लवकर टोणार पाणी गिनी मारा नदीतलाच आणि त्याला त्याला पाहू आता पहिले स्वतःला लवकर टोणार पाणी मारा टाका तिकडे तुला तो टाइम काय राहिला नाही आता पहिला आपण आपल्या पोट्याला पाहू कुठे गेले काय ते जर भेटलं तर आपला गेम जमते म्हणजे पैसे मारायचं टेन्शन नाही राहत आपले तिकीट काय ते भरून टाका ते जर भेटले नाही का झालं मग आपल्याला भिकत मागा लागते आणि ते भिकारी राजा आपल्याला कोणी देत नाही आपण काय लंगडं लुला आहे का लंगडं लुलायला तरी कोणी कोणी देऊन देते म्हणजे आपले वाके दादा गावाला जायचे आपले पोटे भेटले नाही का झाला आपला म्हणजे गेमच आहे आपण गावाला जातो अटकूनच जातो आता कोणाला पैसे मागा काय मागा म्हणजे विचारच आहे ना आता लवकर आपल्या म्हणजे पोट्याला पोरी छत्याला गेले त्याला पो आपण भेटलं तर म्हणजे लय चांगलं नाही भेटलं तर मग झाला आपला म्हणजे वाकाच आहे मग अरे तसं नका म्हणा शिवलाल भेटत नाही म्हणून ते भेटतेच म्हणा हो माय भेटलं तर आपलं बरं होते नाही झालं आपले वाक्यात आहे मग हो ना झुमऱ्या तर तेही कुठं असतील ना काय असतील तर काय माहिती आपल्याला पाहून राहिले असं नाही माझ्या फालतूच आपण या गपूच्या फपूच्या चक्करमध्ये पडलो माझं नसतोच तुला तर बरं झालं असतं बाबा 700 माझं वरचे गेले आणि 500 तुझे गेले म्हणजे 1200 रुपये गेले आपले बाबा फालतूच्या गपूच्या मागा लागलं बाबा चला तर लवकर आपल्या ते काय भांडा असते त्याला राहिले पाहू आपण ते भेटले पाहिजे नाही तर बस झालं आपल्याला एका हॉटेलमध्ये भांडे घासा लागते महादेवा हे काय झालं बा त्या दर्शनाला आम्ही 5 जण आलो ना आता फक्त 3 जण राहिलो 2 सोबती 2 नंबरही लागले म्हणून कुठेतरी गेले आणि वापसच नाही आले आता त्याचा लवकर पत्ता लावा महादेवा ते कुठे गेले काय गेले लवकर आम्हाला भेटू देवा बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर महादेव तुम्ही जर मित्रांनी आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या शिवलाल हुन झुमरपूर 2 नंबरला लागली म्हणून गेले आणि वापसच नाही आले म्हटलं पाहून घ्या नंतर ह्या पाहून घ्या म्हटलं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दे तुम्ही मग आता कसं कला झालं बोल आल्याच्या त्या झाला आपला दलचणी झाला सगळ्या गोष्टी झाल्या फक्त आता शिवलाल हुन झुमल उभे त्याचे राहिले काय ते काय मग आता आपण गावाला चालता का यायला पाहिजे म्हटलं त्याला काय 5 बसा लागते आता काही नाही सगळं भोलेनाथावर सोपवलं मी ना आता महादेवाला सांगितले मी ना असं सांग म्हटलं बाबा 5 जण आलो 3 जण राहिले 2 माणसं कुठं गायब झाले काय झाले आता तो 5 बसून सांगितलं एवढी मोठी विनंती केली आता पाय म्हटलं ते महादेव आपण आता सीधं रस्त्याने लागायचं रस्त्याने जर भेटले ठीक आता ते भेटणच म्हणा आपण महादेवाला म्हटलं तर भेटणच चला बाहेर हो चला मग लवकर अंधाला बोलून राहिला आता आपल्याला गावाकडे जात आहे चला मग लवकर निघून जाऊ हो चला आपण एकदा वाजून बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला हर महादेव महादेवानं आपली ऐकली की नाही ऐकलेली
अजून भेटले ना चिवलाल भाऊ ना ते झुमल भाऊ कुठं गेले ना काय दिले का ते महादेवाले आपण एवढं म्हटलं ते भेटले पाहिजे म्हणून अजून त्याचा पत्ता नाही भेटत आता आपण खाली येऊन गेलो आता म्हटलं आता गागला तळाता का मग हा अजून त्याला पाहतो अरे तोच विचार करून राहिलो ना मी आपण गावातही गेलो ना तर गावातले लोक आपल्यालाच बोलणार आहे मग नाही तर का तुम्ही पळत आले म्हणून त्या दोघाला टाकून दिलं म्हणून त्याच्या घरचे आपल्यालाच म्हणून म्हणजे सगळे लोक आपल्यालाच म्हणून म्हणून लोकांची टोमणे ऐकल्यापेक्षा म्हटलं इथं पहिले त्याला पाहू हा त्याला आपण गावाला घेऊनच देऊ त्याच्याशिवाय काही जाऊ नये आपण म्हणजे लोक सोडतील नाही आपल्याला हो पळत आले म्हणून तुम्ही त्याला टाकून दिलं म्हणून असेच बोलणं आपल्याला सगळे लोक म्हणून म्हटलं त्याला घेऊनच जाऊ आपण पण आपण एवढ्या मोठ्या जंगलात त्याला कुठं पाव काय पाव काही समजून नाही राहिलं चला म्हटलं पण पाहूच आपण आता काय करता आपल्या पाहिजे उपाय नाही ना पाच लागेल त्याला आता हो चला बरं हो अरे गेलोच नाही का तुम्ही बरं हो गेलेच नाही वाटते तुम्ही अजूनही नाही तुम्हाला काय म्हटलं होतं लवकर देवदर्शन करा ना गावाकडे वा आणि ते तुमचे 2 माणसं भेटलेच नाही का अजून म्हटलं ते 2 माणसं 2 नंबरला गेले ना अजून आले नाही म्हणे तुम्ही ते म्हटलं भेटत नाही का अजूनही नाही ना साहेब अजून भेटले नाही ना ते कुठे गेले काय गेले आम्ही मंदिरात आता भोलेनाथाला म्हटलं बा लवकर भेटू दे म्हटलं आता भेटते की नाही तर काय माहित आम्ही पाहून तर राहील तिले एक म्हणून राहिलं जाव एक म्हणून राहिलं नाही गावात जर गेलो आम्ही गावातले लोक म्हटलं आम्हालाच बोला तुमच्या विचारा ना का बा तुम्ही पळत आले त्या 2 जणांना आणलं नाही म्हणून म्हटलं बा त्याला आता घेऊनच जा पा म्हटलं त्याला आता इथे आता मुक्काम करायचं काम पडलं तर राहून जा म्हटलं काय करता मग राहून द्या मुक्काम करायला काले काले का हो माय तुमच्या पैसे नाही ब्लँकेट नाही म्हटलं काही ना काही इथं म्हटलं किती थंडी पडते आणि मुक्काम करता म्हणता म्हटलं छाट डोकाल तुमची चिंता नाही आहे काय ते 2 नंबरला लागली म्हणून कुठेही गेले आणि ते अजून आले नाही तुम्ही त्याला पाहून राहिले तुम्हाला काय म्हटलं उगं दर्शन करायला लवकर का आकडवा ते म्हटलं येत बसून गप्पा गिप्पा पिऊन तिकडे झोपले असं तुम्ही आपलीच लावून राहिले म्हटलं कोणी काही लोक म्हटलं गाडी लोक काही म्हणत नाही सांगून द्या ते म्हणा तिकडे गप्पा पिऊन झोपले आहे म्हणा आम्ही काय बोलू म्हणा आम्ही काय थांबू का म्हणा त्याच्या आधी म्हणून आलो म्हणा आम्ही हो बोला जे ती बोला आपण इथं मुक्काम केलं की म्हणजे लातला थंडीमध्ये जकल नाही आपल्याला काही तर काहीच नाही आपल्या जवळ नाही छुटल नाही ब्लँकेट काही तर काहीच नाही पाय मग लवकर कसं गलतं काय गलतं गावाकडे चालतं गेलं तेल पाहायचं पाय म्हटलं मग अरे बाबा गावाकडे कोणा टोनानं चालतं सांग बरं तुम्हाला तसं तर साहेबाचं एका पट्टीनं बरोबर आहे ते शिवलाल गुन्हा झुमर गुन्हा आपला विचार नाही केला आपण त्याच्या भरोसा आलो आणि तेच गायब झाले कुठं गायब झाले काय तर आपल्याला इथं आता म्हणजे तडपा लागून राहिलं कुठे गेले असतील काय गेले असतील म्हणजे आपल्याला धंदा लागून राहिला आपल्याला तेल पा लागून राहिला एका पटीने त्याचं बरोबर आहे पण म्हटलं आपल्या मागचा अंदर त्या साहेबाला माहित नाही ना काय ना काय नाही तर आपण गावात गेलो की म्हटलं गावातले लोक म्हटलं पूर्ण आपल्यालाच बोलणार आहे म्हणून म्हटलं आपल्याला त्याला कोणी हलतीच पास लागते हो त्याला गावाकडं म्हणजे सोबतच नाही लागते आपल्याला आपण एकटं गेलो की बस झालं मग हो पहा मग तुम्हाला काय पडते गावाकडे जाता किती आले पाहता तुमचं मन नसणच बसत तेल्या नेल्याशिवाय म्हटलं पाहूनच इकडे तिकडे भेटलं तर भेटले कुठं झोपून गिपून असं नाही म्हटलं कुठं कुठं काही बसले घेतले असून तुमची वाट पाठगी म्हटलं एकदा पाहून घ्या तुमच्या मन नसणच बसत पाहा तुमची इच्छा तुम्हाला जेपर्यंत ते करा चला माझी ड्युटी आहे मी ते करतो तुम्ही म्हटलं साहेब जरा पाहू लागलं असतं आम्हाला जरा म्हटलं तुमचं सहकार्य होऊ द्या बा काही ना काही अरे बाबू माझी ड्युटी आहे नाही तुम्हाला पाहू लागायला आलो असतो मी इकडे मला लोकांना समा लागते ना काही लोक ते ढांडल करतात काही लोक ते गप्पा पिऊन झगडा भांडणं करतात ते सुलटा लागतं ना मला नाही मी खाली जर असतो तर आलो असतो पहा पण काय करतात उपाय नाही आहे आम्ही मला इकडे लोक समाला लागते जा तुम्ही पहा तुम्हाला जर नाही भेटले तर मला सांगा मी तसल्या गप्पायलाच पाहून राहिलो गप्पा जो मेन आणि इकणाला त्याला पाहून राहिलो मी तो एकदाचा मग हातात लागला लेखाचा त्याला लेखाला असं सुचालतो नाही बने पडलं कसा गप्पा इकणार आहे काय लायते सगळं काढतो तिथं आलं मग देव ढालमे ठिका लेखा गप्पा इकते होले मी त्याला पाहून आलो त्याला पाहतो सुचालतो त्याला 4-5 फटके म्हटलं साहेब माईकडून देतात गप्प इकणेवाल्यावर काय म्हटलं देतात चांगले 4-5 माईकडून बरं ठीक आहे पहा मग तुमच्या गड्याला पाठवून मी लवकर पाठीला अंडर होऊन राहिला आता जा लवकर इथंच म्हणा झुमर ते गप्पीवाले भेटले होते आपल्याला आता एक तो पिवळ्या केसवाला म्हणून ते एक ढेबरा होता आणि 2 ते लहान पुट्टे होते हो इथंच तर शिवलाल इथंच भेटले तर नाही आपल्याला पण आता तर इथं कोणीच नाही मग आपण 1200 रुपयाचा चुना लावून कुठे गेले काय म्हटलं काय गपईवाले ते गपई पाजून दिल्ली खिशातले पैसे काढून घेतले आणि कुठं गायब झाले आम्ही पुरी लूट मारा रे इथं फालतूच्या गपईच्या मंदात पडलो आपण नसतीच घेतली ना तर म्हटलं बरं राहिलं असतं पैसे गेले आपण ते पुट्टे कुठे गेले काय गेले येतही पत्ता नाही कसं रे झुमर आपले तर पैसे गेले पण ते पोरं सोयी सलामत राहिले पाहिजे बाबा त्याला काही नाही झालं पाहिजे आपण आपल्या भरोशावर त्याला आणलं मग आपण इकडे गपई पण झोपून गेलो ते काय करत असतील कुठं असतील काय माहिती त्याचा पत्ता नाही तर काय माझी खडखड फालतूच्या गप्पाच्या मागा लागलो आपण मामी आता पोरं कुठं असतील काय असतील काय माहित बरोबर सोय सलामत राहिले पाहिजे बाबा काय म्हटलं काय आता कसे असतील काय असतील आता गावाकडे गेले कुठे गेले तर हे म्हटलं इकडे बसू पाहू आता लोक येणं जाणं करून राहिले पाहू म्हटलं आता इथून यंत किती रुपयाचा धंदा झाला रे मांभाऊ आपला लोकायला गप्पई पाजून त्याच्या खिशातले पैसे काढून किती जमा झाले म्हटलं 10,000 रुपये आणि 3,500 रुपये म्हणजे आपले पूर्ण पैसे किती झाले आलू पुंग्या 13,500 रुपये तेवढे समजत नाही का मांबा तुला तेवढा नाही शिकला का म्हटलं 10,000 रुपये आणि ते 3,500 रुपये किती झाले अरे 13,500 झाले तर 13,500 13.5 होते म्हणून मलाही माहित आहे पण मी पाहून राहिलो तुला समजते की नाही तर मी कवडी जॉकल येणार तुला तू तर मला पहिले फराई चिवड्यात मिरो करून राहिला तर फराई चिवड्याचा धंदा लो काय म्हटलं गपईमध्ये किती पावर आहे पाय म्हटलं याच्यामध्ये म्हटलं किती पैसा भेटला आपल्याला 13,500 रुपये एका दिवसाचा काय मेहनतच काय करायला लागली गपई पाजा लागली लोकायले त्याच्या खिशामध्ये पैसे काढा लागले काय मेहनत आहे हो ना मानलं बा मांबा तुले मानला राजा जराचा शिकला असताना इंजिनियर लवकर बनला असता तू आम्ही दिमाग गिमाकलाय पण त्यापाशी हो
दिमाग तर एवढा आहे मायापाशी का काय सांगू तुला. पण तेव्हा म्हणजे शिकायचा टाइम होता ना, तर मग बुद्धी कुठे शेण खाली गेली ते काय मी राजे. मी शिक्षणात लक्ष नाही दिलं, इकडे चोरीचे धंदे करत बसलो. मी दिमाग एवढा मोठा आहे मायापाशी, पण मी काही उपयोगच नाही केला. आता चोरीने डकाटी कर लागून राहिले आपल्याला. बरं जाऊ दे, कसं नाही कसं पोट भरून राहिलो ना, जाऊ दे तिकडे तुला. हो जाऊ दे ना, आपली हिशे वाटणी किटणी करून घेणं म्हटलं. हो करू ना. तर पहिले म्हटलं लागतचे पैसे गिशे काढू दे, मी माझ्या जवळचे टाकले होते. नंतर काय तर आपली हिशे वाटणी करू मग. बरं बरं, तू म्हणता तसा माम भावा. शावकार इथं काय करू राहिले तुम्ही? हा झालं ना म्हटलं देवदर्शन की झालं असं जाणं व्हा ना गावाकडं. हा दिवस डुबून राहिला म्हणता झाला म्हटलं, इथं बसून काय करू राहिले? आता व्हा लवकर निघा लवकर. साहेब काय सांगू तुम्हाला, आता आमची परिस्थिती गावाला जायला पैसे नाही राहिले आमच्याजवळ. कोणतरी आमचे पैसेच मारून घेतले. आता काय करावं काय नाही काय समजून नाही राहिलं. आणि आमच्या सोबतचे आता कुठं गेले ते पत्ता नाही. 3 जण होते आमच्यासोबत, पण ते कुठं गेले काय गेले त्याचा पत्ता नाही. लेखाचे 3 जण ते पोरात नाही मगाचे भेटलेले. हो ते तसं हो ते दोघं जणाला पाहून राहिले, ते दोघं जण आहे. अरे म्हटलं तुम्ही ते नाही वा 2 नंबरच्या भाण्याने गेले ना आलेच नाही. आता 3 पोरं भेटले होते मला. अरे हो साहेब, आम्ही 2 नंबरलेच गेलो. आणि तिकडे आम्हाला ते काय ते गप्पी का खावायचं भेटलं, आम्ही ते पेलो. पण बस त्या गप्पीवाल्यानं आम्हाला झोपूनच टाकलं. आमच्या खिशातले पैसे घेऊन पाहिले काचे. हो वारे वाराच्या देवदर्शनाला येता आणि म्हटलं गपोजन फपोच्या मागं लागताच काल तुम्ही मस्त देवदर्शन करा आणि आपल्या घरी जा. म्हटलं गपोन फपोई काही प्याची गरज होती का तुम्हाला? सांगा बरं मला. तेच तर चुकी झाले साहेब आमच्याकडून. याच्यानंतर नाही उठा, याच्यानंतर देवदर्शनाला येईन ना ते गपई फपई दारू भरू आपण पेतच नाही. चुल्यात गेला काय होतं, 1200 रुपयाचा चुना लावला. आणि त्या गपईवाल्यानं 500 रुपये याच्यावाले गेले आणि 700 रुपये आले गेले. म्हणजे असे पूर्ण मिळून 1200 रुपये गेले आमच्यावाले. अरे वा मस्त काम केलं तुम्ही, 1 नंबर. आणि ते 3 पोरं तुम्हाला पाहून राहिले. किती वेळचे पाहून राहिले तुम्हाला? ते 2दा भेटले मला. त्याला म्हटलं बा तुम्ही चालले जा. मला तसं वाटलं हे गपई पिऊन झोपले असं म्हटलं इकडं. आकडे झालं तसं 100% तसं झालं. कुठे गेले साहेब म्हणते, गेले का गावाकडं? कुठं गेले त्या गावाकडं? तुम्हाला ते पाहून राहिले बिचारे, ते किती वेळचे पाहून राहिले. त्याला म्हटलं तुम्ही गावाकडे चला, जात नाही म्हणे आम्ही त्याला नेल्याशिवाय. आम्हाला गावातले लोक बोला म्हणे त्याला नाही आणलं, तुम्ही येऊन गेले म्हणून म्हणे आम्ही त्याला घेऊन जातो म्हणे, पाहतो म्हणे. तुम्ही म्हटलं पहा नाही जर भेटलं म्हटलं गावाकडे चालायचा. पण ते नाहीच म्हणे आम्ही जातच नाही म्हणे त्याला नेल्याशिवाय. जमलं बा पोरं गिरं लेकाचे कट्टर आहे, पण हो मानलं बा पोरं इले लेकाचे म्हणजे नेल्याशिवाय जात नाही म्हणे म्हणते. लेकाचे पोरं गिरं चांगले आहे बा आपल्याला. आता मग साहेब कुठे गेले आहे ते? तुम्हालाच पाहून राहिले ते खाली गेले, खाली तुम्हाला पाठ खाली गेले ते. चला हो लवकर, तुम्हाला भेटते समोर. चला लवकर येऊन धावत भेटते तुम्हाला. चला हो लवकर. असं खाली गेले का साहेब? ते पुरा बरं झाले बा साहेब, तुम्ही भेटले. राजा देवासारखेच भेटले तुम्ही. आम्हाला सांगून दिलं पुरा खाली गेले, तुम्हाला पाहून राहिले होते. देवासारखेच भेटले बाबा. भोलनाथाचं दर्शन तर नाही झालं आमचं, पण तुमचं दर्शन म्हणून होऊन गेलं बा. राहू द्या याच्यानंतर म्हटलं रे गप्पी फपी प्यायची नाही. हो देवदर्शन आला ना तर उगम देवदर्शन करायचं ना गावाकडे व्हायचं. म्हटलं गप्पी गिप्पी पेलं तर असं होते. मग लोक म्हटलं आजकालच्या हुशार आहे. हो चुनाच लावायला पाहिजे म्हणून राहिलो. गप्पीच्या मपईच्या नादात लागायचं नाही. हो साहेब, यावेळी चुकी झाली. याच्यानंतर हाती नाही लावत नाही. गप्पीले मपईले चुलेच गेली तिकडे काय होतं. मित्रांनो भेटले दोघं झणले का ते गप्पी पिऊन झोपले तिकडं. म्हणून म्हणतो का कुठं देवदर्शनाला गेले ते म्हटलं गप्पी फपई दारू बारूच्या मार्केट लागायचं नाही. लोक म्हटलं आजकालच्या चाटेला आहे. बरं दिसला की चुना लावायचीच पाहिजे. पण चुनाच लावते पुरे 1200 रुपये गायब केले म्हणते यायचे. मग म्हणून म्हणतो तुम्हाला बा जरा म्हटलं आपल्या हुशारी चाट जा. चालतं मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. टाटा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.